जय शिवराय शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील पीक विम्याचा 2024 खरीप आणि रब्बी त्यासोबतच 2023च्या हंगामातील वाटप सुरू झालेलं आहे. त्या संपूर्ण जिल्ह्याची नावे व वैयक्तिक पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी केला होता त्या कुठे मिळणार आहे व किती कोटी मिळणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम वाटप सुरू झालेले आहे. काही शेतकऱ्यांना पात्र रक्कमसुद्धा जमा केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचा क्लेम हा अप्रूव्ह दाखवत आहे त्यांना पैसे देखील वितरित केले जाणार आहेत. वाशिम जिल्ह्यात पीक विमा अद्यापपर्यंत 2024चा वाटप केला नव्हता. शेतकऱ्यांना मंजूर रक्कम आहे पण पीक विमा वाटप झालेला नाही. अशा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेला आहे आणि उर्वरित पात्र शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम वाटप केली जाणार आहे. अकोल्याच्या 2,05,067 शेतकऱ्यांचा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळाली आहे. अजूनही बरेचसे शेतकरी वंचित आहे. यात शासनाचं धोरण शेतकऱ्यांविषयी खंबीर नसल्याचं समोर येत आहे. बुलढाणामध्ये मागील 2 दिवसापासून पीक विम्याचं वितरण होत आहे आणि उर्वरित जे बाकी पात्र केलेले शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरण हे सुरू करण्यात आलेलं आहे. बुलढाणासोबत चिखली तालुक्यामध्ये सुद्धा जे शेतकरी पीक विमा क्लेम केली होती ज्या शेतकऱ्यांनी त्या सर्व शेतकऱ्यांचं स्टेटस अप्रूव्ह दाखवत आहे. त्यांनासुद्धा आता पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये या शेतकऱ्यांनासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पात्र रक्कम जी काही आहे त्यांचे नुकसान भरपाई संदर्भात म्हणजे पंचनामे केले त्यानुसार ही रक्कम मिळणार आहे आणि अशीसुद्धा माहिती संबंधित विभागाकडून समोर येत आहे. बुलढाणामध्ये एकूण पीक विमा रक्कम 44,000 कोटीची असून त्यामध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे आणि येत्या सप्टेंबरच्या महिन्यात पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना या खात्यामध्ये जमा होईल अशी माहितीसुद्धा संबंधित विभागाने दिलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 3,668 शेतकरी यांना 6,65,00,000 रुपयाचा पीक विमा रक्कम आणि त्यांच्या खात्यात हे वितरित होणार आहे. चिखली तालुक्यातील 25,110 शेतकऱ्यांना 37,17,00,000 इतका पीक विमा रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. त्यासोबतच सोलापूरमधील नवीन अपडेट म्हणजे सोलापूरमध्ये जे पात्र शेतकऱ्यांचे बार्शी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचा सुद्धा पीक विम्याचे वितरण सुरू असल्याबाबतची माहिती संबंधित विभागाने दिली आहे आणि पुढील ज्या काही जिल्ह्याची अपडेट आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत.